घोरपड हा प्राणी दिसायला जरी विचित्र असला तरीही तो खूप मित्र प्राणी असतो। तसेच घोरपड चपळ असून प्रसंगी त्या जोराने धावू शकतात। धावताना शेपटीवर उचलतात। मोठ्या घोरपडी संकटकाळी लपण्यासाठी झाडे झुडुपांचा उपयोग करतात। संकटात सापडल्यास ती फुफ्फुसात हवा घेते अन फुगविते, जोराने फुसकारते व शेपटीने जोरात तडाखे देते। अशा वेळी ती बरीच क्रूर भासते। तर लहान घोरपडी संकटकाळी झाडांवर चढतात। घोरपड स्वभावाने विक्री असून ती माणसांवर हल्ला करत नाही, परंतु तिला पकडल्यास क्वचित प्रसंगी ती चावते। तिचा चावा फारच जोराचा असून पकडही सहज न सुटणारी असते। दूरवरचे पाहण्यासाठी किंवा दुसऱ्या नराबरोबर लढण्यासाठी घोरपडी आपल्या मागील 2 पायांवर उभ्या राहतात। त्या उत्तम पोहू शकतात। पोहताना त्या शेपटाचा उपयोग वल्ह्यासारखा करतात। घोरपड पाण्याखाली 17 मिनिटे राहिल्याची नोंद आहे। घोरपड दिनचर असून ती सकाळी सक्रिय होऊन ऊन खायला बाहेर पडते, परंतु मोठ्या घोरपडी प्रसंगी रात्री वस्तीस असलेल्या वटवाघुळांची झाडावर चढून शिकार करतात। थंड प्रदेशात आढळणाऱ्या घोरपडी हिवाळ्यात कमी तापमानामुळे बिळामध्ये आश्रय घेतात। या काळात त्यांचा चयापचय वेग मंदावतो। घोरपड ऋतुमान आणि भक्ष्यांच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र बदलत असते। घोरपडीची दृष्टी तीक्ष्ण असल्याने 250 मीटर दूर असलेल्या माणसांची चाहूल त्यांना लगेच लागते। घोरपडीच्या आहारामध्ये विविधता असून अपृष्ठवंशीय तसेच पृष्ठवंशीय प्राणी त्यांचे भक्ष्य असतात। अपृष्ठवंशीय भक्ष्यांत जास्त करून कीटक, उदा, रातकिडा, नाकतोडा, टोळ इत्यादी, तसेच पाठडिंबक, अळ्या, घोण, विंचू, खेकडे, गोड्या पाण्यातील झिंगे, गोगलगाई, वाळवी, मुंग्या इत्यादींचा समावेश होतो। याशिवाय मोठ्या आकाराच्या पृष्ठवंशीय भक्ष्यांत बेडूक व त्यांची अंडी तसेच मासे, सरडे, सर्प, उंदीर, खारी, चिचुंद्री आणि पक्षी आदींचा समावेश होतो। तसेच त्या प्रसंगी ससे आणि घुशी यांची बिळातून खणून काढून शिकार करतात। ऋतुमानानुसार आणि आजूबाजूच्या परिसराप्रमाणे त्यांच्या आहारात बदल होतो। उदा, त्या उन्हाळ्यात पाण्यातील मासे व कीटक तसेच मेलेली जनावरेही खातात। उदा, हरणासारखे मोठे जनावर मेलेले दिसले तर अनेक घोरपडी एकत्र येऊन ते खातात। घोरपडी संदर्भातील अनेक गैरसमज व अंधश्रद्धा यामुळे घोरपडीची शिकार केली जाते। घोरपडीची चरबी औषधी असते, अशा समजुतीमुळे तिला उकळून चरबी कमावली जाते। घोरपडीच्या पोटावरील कातडीपासून दिमरी नावाचे एक पारंपरिक लहान चर्मवाद्य तयार केले जाते। हे चर्मवाद्य दक्षिण भारतात जास्त करून आढळते। गेरार्ड मार्टिन या सरीसृप संशोधन प्रकल्प संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे घोरपडीची शिकार थांबवली तर तिचा उपयोग शेतीसाठी होऊ शकेल। मनुष्यास घोरपड धोकादायक नाही। घोरपडीमुळे उंदीर व सापांचा बंदोबस्त होतो, त्यामुळे घोरपडीचे परिसरात असलेले अस्तित्व हे संतुलित परिसरस्थेचे लक्षण मानले जाते। खाण्यासाठी व तथाकथित औषधे बनविण्यासाठी घोरपडीची शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे। त्यामुळे 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत घोरपडीस परिशिष्ट 1 मध्ये सूचीबद्ध केले असून त्यांची कोणत्याही कारणास्तव शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। घोरपडीची भक्ष्य मिळविण्याची ठिकाणे विविध व विस्तृत प्रमाणावर असल्याने प्राकृतिक ऱ्हासाचा त्यांना तितकासा धोका नाही, परंतु कीटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे होत असलेल्या शेती प्रदूषणामुळे त्यांचे भक्ष्य कमी होत आहे। एकूणच घोरपडीच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे ही जाती संकटग्रस्त जाती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे। बंदिवासात असलेली घोरपड साधारण 22 वर्षे जगलेल्याची नोंद आहे। पूर्ण वाढ झालेल्या घोरपडीचे भक्षक अजगर, मनुष्य व काही पक्षी असतात। घोरपडीवर अनेक बाह्य तसेच अंतर्गत परोपजीवींची नोंद झाली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आणखी प्राण्यांविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।